श्री स्वामी समर्थ. सुनीता रेसिपी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी आज बनवून दाखवणार आहे कैरीची चटणी. तुम्ही पण अशी एकदा नक्की करून बघा, खायला खूप छान लागते. त्यामध्ये भाजी नसेल तर कैरीपासून अशी चटणी तुम्ही बनवू शकता. चपाती व भाकरी बरोबर छान लागते, तसेच भातासोबतही तुम्ही खाऊ शकता. कैरीची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: मोहरी, लसूण, मिरची, बडीशोप, धन, जिरं, काळी मिरी, 4-5 लवंग, मेथी दाणे आणि कोथिंबीर आणि 2 कैऱ्या. आता हे सुके मसाले सर्व आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मसाले आपण भाजून घेतलेले आहेत. आता हे सगळे थंड करून घ्यायचे आहेत. कैरी मिक्सरमध्ये अशी जाडसर वाटून घेऊया. त्याच्यामध्ये कोथिंबीर, लसूण पाकळ्या आणि मिरची टाकून वाटायचं आहे. कैरी जाडसर वाटून झालेली आहे. दोन्ही कैऱ्या अशा प्रकारे वाटून झालेल्या आहेत. मसाले आता थंड झालेले आहेत, ते पण असे मिक्सरमध्ये वाटून घेऊया. याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे. थोडीशी साखर ॲड करून घ्यायची आहे. थोडीशी हळद, काश्मीरी लाल तिखट आणि हे घरगुती थोडंसं लाल तिखट. वाटून घेतलेला मसाला, धना पावडर आणि थोडंसं हिंग टाकायचे. तडका टाकण्यासाठी आपण तेल गरम करून घेऊया. आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आणि ह्याच्यावर असा तडका देऊन घ्यायचा. मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते सगळं. तुम्ही पण अशी एकदा चटणी करून बघा, खूप छान लागते चवीला. तयार झालेली आहे आपली चटणी, स्वादिष्ट अशी आंबट, गोड आणि तिखट. ही चटणी आपण काचेच्या बरणीमध्ये भरून 8-10 दिवस स्टोअर करून ठेवू शकता.